नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. यंदा 1500 नाही तर 1750 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. सरकारकडून रक्षाबंधनची बहिणींना खास ओवाळणी. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, लाडक्या बहिणींच्या दर महिन्याला 1500 रुपये हे त्यांच्या खात्यात जमा होतात. तर अनेक महिलांच्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा झाले आहेत. आता या महिन्याच्या रक्षाबंधनच्या वेळी 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत. पण महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशच्या महिलांना याचा जास्त फायदा होणार आहे. कारण त्यांना आता 1500 रुपये मिळणार असून या महिन्यात त्यांना रक्षाबंधन असल्यामुळे सरकार वाढीव रक्कमही देणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांसाठी मोठी भेट देणार असल्याचं पाहायला मिळतंय. 19 ऑगस्ट रोजी ते महेर जिल्ह्यातील मध्य प्रदेश महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडली बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये हस्तांतरित करतील. आणि इतकेच नाही तर मुख्यमंत्री त्यांच्या खात्यात अतिरिक्त 250 रुपये देखील पाठवतील. या महिन्यात लाडली बहीण खात्यात एकूण 1750 रुपये देखील जमा केले जाऊ शकतात. आता महाराष्ट्रात 2 महिन्यांपासून पैसे एकत्र येणार आहेत, म्हणजेच थेट 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. यामुळे रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरच लाडक्या बहिणीच्या सरकारकडून मोठी ओवाळणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पेमेंट मिळाले आहे का नाही हे तपासण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि OTP वापरून अधिकृत लाडकी बहीण पोर्टलवर लॉग इन करा. आणि डॅशबोर्डवर तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसेल. तिथे तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले की नाही ते तिथे तुम्हाला तिथे तपासता येतं. धन्यवाद.